आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी। पुणे पालिकेमध्ये महिला अधिकाऱ्याला दमदाटी करणाऱ्याला दणका देण्यात आलेला आहे। अखेर भाजप कामगार आघाडीच्या ओमकार कदमवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याची फिर्याद न्यूज 18 लोकमतच्या खरं तर फिर्याद देण्यात आली आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा दणका आपण पाहतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नक्कीच आपण पाहतोय की ओंकार कदम हा कामगार आघाडीचा भाजपचा अध्यक्ष आहे आणि न्यूज 18 लोकमतने सर्वात पहिल्यांदा ही बातमी लावून धरली होती की या भाजप आघाडीच्या ओंकार कदमने त्या महापालिकेत आरोग्य विभागात काही महिला अधिकारी कर्मचारी काम करतात त्यांना जो आहे तो नाहक त्रास दिला होता आणि त्यानंतर या ओंकार कदमला खरं तर पालिकेत पुणे महानगरपालिकेत येण्यास बंदी देखील घालण्यात आली होती। त्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी एक पत्रकार परिषद देखील महापालिकेत घेतली होती। त्यानंतर राज्य महिला आयोगानं या सगळ्या बाबतीत पुणे महानगरपालिकेचे एक अंतर्गत समिती स्थापण्याचे आदेश दिले होते आणि ती समिती स्थापन झाल्यानंतर त्या काही गोष्टी समोर येतील तशी कारवाई करू असं महापालिकेकडून देखील सांगण्यात आलं होतं। आणि आज अखेर काल रात्री उशिरा पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये खरं तर ओंकार कदम याच्या विरोधात कलम 354 अंतर्गत जो आहे तो हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेसोबत गैरवर्तन करणे, महिलेचा पाठलाग करत त्या महिलेला नाहक त्रास देणे या सगळ्या कलमांतर्गत आता ओंकार कदम याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर या प्रकारानंतर सर्वात आधी ही बातमी लावली होती आणि गुन्हा दाखल होण्याची मागणी देखील करण्यात आली होती। राज्य महिला आयोगाने 2 वेळेस पत्र यामध्ये महानगरपालिका आयुक्तांना लिहिलं होतं आणि त्यानंतर आयुक्तांनी देखील समिती स्थापन करत या सगळ्या बाबतीच्या चौकशीचे आदेश दिले होते आणि समितीच्या 2 ते 3 बैठका झाल्या, सगळे अहवाल समोर आले आणि त्यानंतर काल रात्री उशिरा जो आहे तो हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बरं अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।